नमस्कार. टेस्टी टेल्स विथ वृषालीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत खमंग, अजिबात तेलकट नसलेली, बिस्किटाच्या चवीप्रमाणे लागणारी शंकरपाळी. एका परातीमध्ये मी 1 किलो मैदा घेतला आहे, जो की 10 वाट्या मैदा झाला आहे. आता त्याच्यासाठी मी 1 वाटी रवा घेतला आहे, जो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. पाव चमचा मीठ. रवा आणि मैदा चमच्यानं एकत्र करून घेऊया. त्याच वाटीनं आपण 4 वाट्या पिठी साखर घेतली आहे, जी की आपली साधी घरातली साखर मी मिक्सरवर वाटून घेतली आहे. त्याच्यामध्ये आपण 2 वाट्या पाणी घालून ती त्यामध्ये विरघळून घेऊयात. आता ही पिठी साखर असल्यामुळे त्यात लगेच वितळली जाते आणि आपलं साखरेचं पाणी तयार होईल. तर एका भांड्यामध्ये मी साजूक तूप घेतले 1.5 वाटी. जर तुमच्याकडे साजूक तूप नसेल तर तुम्ही डालडा वापरू शकता. आता हे तूप आपण चांगलं कडकडीत करून घेऊयात. आता तुम्हाला दिसत असेल, माझ्या एका हातामध्ये तुपाचं भांडं आहे आणि एका हातामध्ये चमचा. आता हा मैदा 1 किलो आहे, म्हणजे थोडा जास्तच आहे. त्यामुळे मी तो चमच्यानं एका हातानं हलवतीये आणि एका हातानं तूप त्याच्यावर घालतीये, म्हणजे आपलं मोहन सगळ्या मैद्याला व्यवस्थित लागेल. मैदा कमी असता तर आपण तूप एकदम त्यात घातलं असतं. आता हे थोडं गार झालं की हातानं आपण हे एकसारखं करून घेऊयात, म्हणजे मोहन सगळ्या मैद्याला व्यवस्थित लागेल. रव्यानं काय होतं ना, रव्यानं शंकरपाळी छान खुसखुशीत होते. आता तुम्हाला हे पीठ ओलसर पण दिसत असेल आणि याचा छान मुटखाही होतोय. विलायची आणि जायफळाची पूड आपण त्यात घालूयात आणि जे पाणी आपण केले साखरेचं, त्याच्या साह्याने आपण हे पीठ मळून घेऊयात. पाणी एकदम न घालता जसं आपल्याला लागेल तसं आपण घालूयात. आता मला थोडे अजून पाण्याची गरज आहे, म्हणून मग मी अजून त्यात थोडं पाणी घालणार आहे. आता यात रवा घातल्यामुळे काय होतं ना, थोडं पीठ जरी सैल असलं ना आपलं तरी चालेल, कारण आपण ते पीठ भिजल्यानंतर पुन्हा ते रवा जे आहे ना, ते पाणी सगळं शोषून घेतो. आता आपलं हे पीठ मळून झालंय. थोडं पाणी आपलं शिल्लक राहिलंय. शिल्लक जरी पाणी राहिलं असेल तर ते आपण साईडला ठेवू शकतो. आता हे पीठ आपण 1 तासभर भिजून देऊयात. आणि तुम्हाला वाटलं की पीठ खूप कडक झालंय तर ते तुम्ही फूड प्रोसेसरमधनं थोडं थोडं करून एक हुंडा करून घ्यायचा. मऊ होतो मग फूड प्रोसेसरमधनं आपण पीठ काढलं की, आणि त्या हुंड्याचा आपण मग पोळी लाटून शंकरपाळ्या पाडून घ्यायच्या. आता फूड प्रोसेसर नसेल तर थोडंसं ठेचून घ्यायचं पीठ. तर खूप पातळ नाही, खूप जाड नाही, अशी आपण या मैद्याची पोळी लाटून घेणार आहोत. आता माझ्याकडे फिरकीचा चमचा आहे, त्याच्या साह्यानेच मी शंकरपाळ्या पाडणार. पण तुमच्याकडे जर असा चमचा नसेल तर तुम्ही सुरीसुद्धा वापरू शकता. आता हे पोळीला ज्याकडे कड्या पडल्यात ना, चिरा पडल्यात कडेनी, त्या फक्त बाजूला काढल्यात आपण आणि ह्याच्या शंकरपाळ्या आपण पाडून घेऊयात. आधी सगळ्या शंकरपाळ्या आपण करून घ्यायच्यात आणि मगच त्या तळायच्यात. अशा प्रकारे आपण सगळ्या पिठाच्या शंकरपाळ्या करून घेऊयात. आता मी तेल तापत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण या सगळ्या शंकरपाळ्या तळून घेऊयात. शंकरपाळ्या तेलात सोडताना मी चमच्याचा उपयोग करते, कारण काय हातानं सोडलं तर तेल वरती आपल्या हातावर एखाद्या वेळेस येऊ शकतो. त्यामुळे आपण नेहमी चमच्याचाच उपयोग करायचा. गॅसचा फ्लेम मंद आचेवरच ठेवायचा. अधूनमधून शंकरपाळा
हलवत राहायच्या. तर खूप मोठा जर फ्लेम असला ना गॅसचा तर काय होतं की शंकरपाळी आतून कच्चीच राहते. हे असं हलवत राहायचं म्हणजे शंकरपाळी आपली चांगली तळली जाते. आता तुम्हाला दिसत असेल बदामी रंगावर चांगली शंकरपाळी तळली गेली आहे. आता या अशा प्रकारे आपण सगळ्या शंकरपाळ्या तळून घेऊयात. दिवाळीतील पहिला गोडाचा पदार्थ म्हणून मी नेहमी शंकरपाळीनेच सुरुवात करते, जी की करायलाही सोपी आहे. तर तुम्हाला यामध्ये लेयर्स पण पडलेल्या दिसत असतील. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.